Hello everyone, welcome back to the channel. I hope all of you guys are doing extremely well. सो बऱ्याच दिवसानंतर आम्ही निघालो आहोत मराठी मूव्हीला आणि अचानकच रस्त्यात इतका जोरदार पाऊस सुरू झाला आणि नेमकं खूप भयानक ट्रॅफिकमध्ये आम्ही फसलो आहोत. या ट्रॅफिकला पुढे जायला खूप वेळ लागणार होता आणि मूव्हीचा शो होता 7:45चा आणि ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालेला होता. एकतर खूप दिवसानंतर आम्ही मूव्ही बघायला जात होतो, या एक्साइटमेंटनी आम्ही निघालो होतो. सो गाईज ऑलरेडी उशीर झाला आहे, मूवीला आलो आम्ही. ऑलरेडी 20 मिनिट्सचा मूवी गेलेला आहे. सो बघू आता काय होतं तर. इंटरव्हेल झालेली आहे. सो आतापर्यंतचा मूवी हा खूप सस्पेन्स आणि खूप भारी होता. सो लेट्स सी पुढे काय होतं ते. On your phone. That's not all. Get rupees 100 off on your phone. शर्वे काय करतोय? कुठे आलास तो? This will enable us to start the next show on time. शर्वे मूवी बघायला आलाय? काय? मूवी बघायला आलाय का? हा. मूवी संपलेला आहे फायनली आणि 10:25 झाले आहेत आज. सो पिक्चर खूप भारी होता आणि एकदा पाहण्यासारखा आहे पिक्चर. सो सगळ्यांनी घरी यायला रात्रीचे 11:30 वाजले आहेत आणि मूवी खूप भारी होता, एकदा पाहण्यासारखा आहे. सो प्लीज सगळ्यांनी. हॅलो, दिस इज द नेक्स्ट इव्हनिंग. सो इथे रोज पाऊस असेल असं वाटलंच नव्हतं, पण आज पण नेमकं आम्ही बाहेर जायच्या वेळेस पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तसाच वादळी पाऊस पडतो आहे इथे पण आमचे बरेच कामं पेंडिंग असल्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं. अशा पावसात ड्रायव्हिंग करणं म्हणजे खरंच खूप मोठा टास्क आहे. सो गेस हूज हिअर टू जॉईन अस. यस, नेहमीप्रमाणे शर्विल अनुजासोबत आहे आता. आम्ही सेम पेअरच्या सँडल्स घेतलेल्या आहेत दोघींनी पण. बऱ्याच वेळेला असं होत असतं की आमच्या दोघींची चॉईस ही एकच होत असते. सो यावेळेसुद्धा असंच झालेलं आहे. सो काही कारणांमुळे या वेनसडेला व्लॉग आलेला नसल्यामुळे मी हा व्लॉग कंटिन्यू करते आहे. ॲक्च्युली तसं पाहिलं तर बरेच रिझन्स आहेत या पाठीमागे आणि ती लिस्ट खूप मोठी आहे. इथे बराच पाऊस असल्यामुळे शार्विलला 2 दिवस शाळेला सुट्टी होती, त्यामुळे तो घरी असायचा आणि त्यामुळे मला व्लॉग एडिट करणं झालं नाही. त्यानंतर घरात 1 दिवस पक्ष होते. त्यानंतर शार्विलच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती. सो त्या दिवशीसुद्धा शार्विलला हॉलिडे होता आणि अशीच बरीचशी मोठी लिस्ट आहे. सो नाही जमलं ब्लॉग टाकायला.
बऱ्याच वर्षानंतर आम्ही क्रांती चौकातली फेमस पावभाजी खायला जात आहोत. सो क्रांती चौकातली ही खूप फेमस पावभाजी आहे. इथे कायम गर्दी असते. हा सुद्धा आमचा फेमस स्पॉटपैकी एक आहे. इथे आम्ही कायम यायचो आणि म्हणूनच खूप वर्षानंतर आम्ही इथे आलेलो आहोत. टेस्ट बदललेली नाही आहे. तशीच टेस्ट आहे जशी